अशा प्रकारे सेवा केली. केल्यानंतर चातुर्मास महाराज अगदी सुंदर व्यवस्था केली. दुर्वास मुनी प्रसन्न झाले. प्रसन्न झाल्यानंतर महाराज त्या ठिकाणी सांगितलं, दुर्योधना काय मागायचे ते माग. बरोबर आहे का नाही? आपण जसं भगवंताला मागतो का नाही त्या ठिकाणी. आता 6 दिवस सेवा करतो, 7व्या दिवशी मागणी पर भगवंताला मागतो. मग महाराज त्या ठिकाणी सांगितलं काय मागायचे ते माग. काही नाही म्हणले, देवा मला सगळं काही आहे, फक्त तुम्ही काय करा, त्या पांडवांकडे जा आणि त्यांच्या घरी जाऊन काय मागा, इच्छा भोजन मागा. हे दुर्योधन पहा त्या ठिकाणी. काही माणसं स्वतःसाठी काही मागत नाहीत बाबा, लोकांचं वाटोळं व्हावं हे मागतात. हे असे जे दुर्योधन आहेत का नाही, हे अशी वृत्ती ज्यांची आहे ते समजायचं कोण आहे, दुर्योधन आहे. बरोबर आहे त्या ठिकाणी. मग मागितलं महाराज त्या ठिकाणी. गेले दुर्वास मुनी आणि गेल्यानंतर पांडवांच्या घरी गेले. घरी गेल्यानंतर कशासाठी उदाहरण सांगायलो की भगवान परमात्मा काय करत नाही महाराज भक्तासाठी. त्या ठिकाणी गेल्यानंतर दुर्वास मुनीला नमस्कार केला. सायंकाळचे 6 वाजून गेले होते, सूर्यास्त झाला होता. आणि महाराज द्रौपदी जी होती तिला एक काय दिली होती, बटुली दिली होती. बटुली समजती का तुम्हाला? थाटली प्लेट. सोपं तुमच्या भाषेमध्ये इकडं प्लेट. बरोबर आहे. असं असणार महाराज त्या ठिकाणी. कधी काय होतं दादा, आमच्या गावाकडे परभणी मुलीकडे पुण्यात राहणं येतात, 2-2 वर्ष राहतात. आधी ते भाऊ घरी आले की इकडची भाषा मारतात. मग आम्ही म्हणतो बाबा तू आता जाऊन तिकडची भाषा आम्हाला मारू नको. कारण असं आहे, कारण आमच्या आणि तुमच्या भाषेत थोडा फरक आहे. थोडं पुण्याची भाषा म्हणलं की शुद्ध आहे आणि आमची थोडी महाराज त्या ठिकाणी. कोण म्हणलं गावंडळ आहे? गावंडळ वाटतो आम्ही. विठाल असं काही म्हणून जाऊ नका त्या ठिकाणी. काय सांगत होतो मी? कीर्तन काय सांगत होतो? त्या ठिकाणी मला पण त्याच्यातून मी सांगत होतो की दुर्योधनाने सांगितलं दुर्वास मुनीला. आणि मग दुर्वास मुनी गेले आणि द्रौपदी जवळ गेल्यानंतर द्रौपदीला सांगितलं, हे द्रौपदी, हे पांडव, त्या ठिकाणी मला काय पाहिजे, इच्छा भोजन पाहिजे. पण त्या थाटलीचा, त्या प्लेटचा, त्या बटुलीचा असा नियम होता, सूर्य भगवान परमात्मा आहे तोपर्यंतच काही मिळायचं. एकदा का सूर्यास्त झाला की नंतर मिळत नव्हतं. मग महाराज त्या ठिकाणी द्रौपदीच्या समोर पडला प्रश्न. त्या ठिकाणी महाराज, ती द्रौपदी म्हणजे काय, साधी सुधी नव्हती, पतिव्रता स्त्री होती महाराज त्या ठिकाणी. बरोबर आहे का? असं असणार. आता ती अनुसयेचा प्रसंग येणार आहे म्हणून जास्त बोलत नाही. मग द्रौपदीनं महाराज ठरवलं की आता करावं काय. सांगितलं, महाराज तुम्ही स्नान करून या, त्या ठिकाणी तुमचं भोजन तयार होईल. गेली महाराज. बघा ती द्रौपदी महाराज त्या ठिकाणी गेल्यानंतर महाराज काय दुर्वास मुनी एकटे होते का हो? नाही, हजारो शिष्यमंडळ.